हाय फ्रेंड्स, मी आहे आपली आवडती सरली आणि मी आज आपल्याला घेऊन जाणार आहे श्री कानिफनाथांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र मढी येथे। तर फ्रेंड्स चला तर आता आपण जाऊया। तर फ्रेंड्स हे देवस्थान पाथर्डी तालुक्यात असून नगर पाथर्डी रोड वरील तिसगाव पासून 6 किलोमीटर अंतरावर आहे। तर फ्रेंड्स आपण पोहोचलेलो आहोत आणि ही आहे पार्किंगची व्यवस्था। तर फ्रेंड्स या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था मोठी असून हार व प्रसादाची दुकानेही भरपूर आहेत। फ्रेंड्स श्री चैतन्य कानिफनाथ मंदिर हे एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे टेकडीवर आहे। नवनारायणांनी श्री विष्णूच्या आदेशावरून वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले। त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले। कानिफनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले, धर्माचे व संस्कृतीचे रक्षण केले। नाथ संप्रदायाचे काम करत करत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य रंगपंचमीच्या दिवशी संजीवन समाधी घेतली। श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवन समाधी आहे। नंतर सभा मंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादी घर आहे, तेथे नाथ विश्रांती करत नाथ संप्रदायाचे आद्यस्थान व भटक्यांची पंढरी म्हणून श्री क्षेत्र मढी येथील यात्रा राज्यात प्रसिद्ध मानली जाते। या यात्रेत 8व्या पगड जाती धर्माच्या समाजाला मान दिला जातो। होळी ते गुढीपाडवा अशी 15 दिवस ही भव्य यात्रा असते। तर फ्रेंड्स ही आहे श्री चैतन्य कानिफनाथांची सुंदर मूर्ती व समाधी। तर फ्रेंड्स या ठिकाणी मंदिरामध्ये एका स्क्रीनवर यात्रेच्या काळातील काही व्हिडिओ दाखवले आहेत, तर आपण पाहूयात। या ठिकाणी नवनाथ दर्शनाचा नकाशा दाखवलेला आहे।
इथे कानिफनाथांच्या जन्माचा देखावा सुंदर मूर्तीच्या स्वरूपात दाखवलेला आहे। फ्रेंड्स, तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि नवनाथ दर्शनचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून ठेवा। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये।